नमस्कार, नमस्कार, नमस्कार. आज 28 मार्च 2026. आज आमचे विद्यार्थ्यांचे लाडके सर डॉक्टर दीपक गाडगे सर हे आज सहपरिवार या निरागस गतिमंद विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचा प्रसार करण्याकरिता तसेच विद्यार्थ्यांना लागणाऱ्या दररोज लागणाऱ्या वस्तू विद्यार्थ्यांसाठी घेऊन आले. तरी भरपूर वर्षापासून आमच्याशी ते संलग्न आहेतच. पण आज त्यांची इच्छा होती की शाळा आणि शाळेचे विद्यार्थी या दोन्ही गोष्टींवर थोडेसे आपल्या मार्गदर्शन तसेच त्यांचे मनोगत व्यक्त करणार आहेत. नमस्कार, मी डॉक्टर दीपक गाडगे, राहणार कळवा, ठाणे. मी आणि माझे परिवार सोबत घेऊन आम्ही इथे आलो आहे. ही आमची दुसरी विजिट आहे. पहिल्या विजिटमध्ये आम्ही दोघंच आलो होतो भाऊ. त्यावेळेस आम्ही अन्नधान्य वगैरे सगळं घेऊन आलो होतो. आमचे एक कॉमन फ्रेंड आहे, त्यांच्यातर्फे आम्हाला ही माहिती मिळाली की इथे एक अशी मतिमंद मुलांसाठी एक शाळा असते. त्यांची कार्यशाळा पण असते. ते सगळे सामान वगैरे सगळं बनवतात, साबण, अगरबत्ती एक्सेट्रा. पहिल्या विजिटमध्ये आम्हाला शाळा खूप आवडली. सगळे विद्यार्थी, त्यांचे शिक्षक आणि इरक शेट्टी मॅम, शाळा बघून एकदम छान शाळा आहे. मुलांना तेवढा प्रोत्साहन भेटतं की आपण पण काहीतरी करावं. ही आमची दुसरी विजिट आहे. थोडंफार सामान आम्ही घेऊन येतो प्रत्येक वर्षी, जसा आम्हाला वेळ भेटेल तसा. आणि आम्हाला शाळा खूप चांगली वाटली. आणि ते इथे राहणारी मुलं, त्यांना शिक्षण देणारे, त्यांची कार्यशाळा भरवणारे सर आणि मॅडम, इरक शेट्टी मॅडम, ही शाळा छान पद्धतीने चालू ठेवली आहे. आणि ते या मुलांचे प्रोत्साहन देणे, त्यांना त्यांच्याकडून त्यांना शिकवणे, त्यांच्याकडून सगळं करून घेणे, एक 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 छान शाळा अशी बनवलेली आहे. थँक्यू. सरांचा मोठेपणावरच बोलावं लागेल की सर बोलण्यात आहे सरांच्या की थोडेसे सामान बघता आले तर महिनाभर मुलांना खाऊ संपणार नाही एवढा खाऊ सरांनी आणलेला आहे विद्यार्थ्यांसाठी. तरी आमच्या सर्व निरागस गतिमंद विद्यार्थ्यांकडून सरांना आम्ही 2 शब्द म्हणणार आहोत. अन्नदाता सुखी भव, अन्नदाता सुखी भव, अन्नदाता. सर विद्यार्थ्यांचे पालक आहेत, काही जणांचे नाही आहेत. तशी जी संस्था आहे, संस्था चालवणं अतिशय अवघड आहे. जर साथ तुमच्या सारख्या सर्वांची असेल तर ते आम्हाला सोपे जाते. जसं प्रेम या विद्यार्थ्यांवर तुमचं नेहमीच आहे तसंच राहू द्या. आणि आमच्या विद्यार्थ्यांकडून तुमचे पुढील आयुष्य खूप भरभराटीचे आणि आनंदमय जावोच याच आमच्या शुभेच्छा संस्थेच्या. तसेच आमच्या या संस्थेकडून तुम्हाला एक छोटेसे आभारपत्र, की ते आभारपत्र बघितल्यावर तुम्हाला नेहमीच आमच्या विद्यार्थ्यांची आणि आमची तुम्हाला आठवण येत राहील. धन्यवाद. टाळ्या वाजवा मुलांना. असेच सहकार्य आम्हाला सर करतायत. त्याच पद्धतीने अजूनही आज व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या व्यक्तींना माझे आव्हान आहे की आमचे यूट्यूबवर चॅनल आहे तर ते सबस्क्राईब करा, लाईक करा, आमचे व्हिडिओ शेअर करा. आमची संपूर्ण माहिती यूट्यूबवर आहे, आमचा नंबरसुद्धा आहे. आणि असेच प्रेम तुम्ही लाईक्स कमेंट्समधून सुद्धा देऊ शकता आणि आमचे व्हिडिओ सुद्धा शेअर करू शकता. धन्यवाद.